हॅलो. सॅम 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 तुझ्या आजूबाजूला कोणी आहे का आता? मला बोलायचं जरा. नाही मी रूममध्ये आली आहे. बोल ना, काय झालं? यार हे काय चालू आहे सॅम? माऊनी ऑर्डर कॅन्सल केली, काय प्रॉब्लेम आहे नक्की? आय नो. अरे तिला इंटरव्ह्यूसाठी फोन आला तर लगेच ऑर्डर घ्यायला पण नाही म्हणाली. यार काय मेजर सीन झालाय हा. हे आत्ता होतंय, पुढे काय होणार आहे? म्हणजे अजून पुढे काय 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 चालू आहे नक्की? काय नाही. अरे यार सॅम, आता आपण कसं करायचंय? हे बघ, 4 केकची ऑर्डर होती, भले ती आजोबांची असेल मान्य आहे मला, पण ऍटलीस्ट गोष्टी किकस्टार्ट झाल्या असत्या यार. आता माऊ इंटरव्ह्यूला गेल्यावर तिला जॉब लागला तर आपण परत सगळं चेंज करणार आहोत का? नाही रेंज, मी एक गोष्ट ठरवली, कितीही काही झालं ना तरी मी भैरवी माऊला हा बिझनेस करायलाच लावणार. मग त्यासाठी मी वाईट ठरले ना तरी मला चालेल. सॅम यार हे बघ, तू उगाच अजून क्रायसिस क्रिएट नको करूस. ऑलरेडी तुमच्या घरात प्रॉब्लेम्स आहेत, त्यात तू नवीन इश्यूज आणणार आहेस का? काही नाही होणार, मी करीन हँडल. पण मी हा भैरवी माऊला बिझनेस करायलाच लावणार आहे, दॅट इज फॉर शुअर. नाही यार सॅम, हे बघ, आपल्या फायद्यासाठी तिला अडकवणं इट इज नॉट राईट. अरे यात तिचाही फायदा आहे रेयांश. कसा? तिथे जॉब मध्ये तिला सिक्युरिटी आहे, इथे काय ऑफर करतोय आपण? जॉब सिक्युअर्ड असून पण तिचा जॉब गेलाच ना. सी रेयांश, कोणाच्या दुसऱ्यासाठी काम करून पॉलिटिक्सचा विक्टिम होण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी सुरू केलं ना तर शी विल गो माइल्स. सॅम, पण तिला आवडणार आहे का हे सगळं? ह्याचा विचार केलायस? ती बेस्ट फ्रेंड आहे माझी. आय नो हर इन अँड आउट. तिला ते नक्की आवडेल आणि ते तिला जमेलही. ठीक आहे, इफ यू से सो. मालक चहा. अरे राजो, मी तुम्हाला सांगतो का बाबा, आपण बाबा भाऊजी तुषारला 4 लाख रुपये दिले तर कळलंय. मग तुम्हाला हे कळलं असेल की मला ते पैसे कधीच चोरायचे नव्हते. मग आता काय? तू चोरी केली नाहीस म्हणून मी तुझं कौतुक करू? ही वेळ आणलीस तू माझ्यावर. तुझ्या माहितीसाठी सांगतो, दुसऱ्याचा पैसा त्याला न विचारता स्वतःच्या कामासाठी वापरणं ही चूक आहे. तुमच्याही माहितीसाठी सांगतो, तुमचं हे चूक बरोबरच्या जे कॉन्सेप्ट आहेत ना त्या जुन्या झाल्या आता. अच्छा, बर. पूर्वी प्रेमात आणि युद्धात सगळं माफ होतं, आता पैसा कमवण्यासाठी सगळं माफ आहे. अच्छा. कुणी ठरवलं? मीच ठरवलं. का? सरळ मार्गाने पैसा कमवण्याची कुवत नाही म्हणून? दाखवेन, माझी काय कुवत आहे ना ती सुद्धा दाखवेन. एक दिवस इतका सक्सेसफुल होईल ना मी. काय करणार आहेस? पटकन त्या मार्गाने पैसा कमवणार. सगळी सुख पैशात मोजता येत नाही तसं तूच म्हणाला होतास ना, आठवतंय? म्हणून तर तू शिक्षण सोडून दिलंस आणि नोकरीवर लाथ मारून जंगलात निघून गेलास. मूर्ख होतो मी. आय नो, दॅट्स राईट. जंगलातले आणि शहरातले नियम वेगळे आहेत हे कळलंय मला आता. हो, पैसेही. माणसाकडे पैसा असला ना की ताकद येते, आणि ताकद असली तरच त्याला रिस्पेक्ट मिळतो. इथे सगळी सुख पैशानेच मोजली जातात बाबा. माणसाशी कुठल्या टोनमध्ये बोलावं, त्याच्याशी किती रिस्पेक्ट द्यावा आणि त्याला किती वेळ द्यायचा हे सुद्धा पैशानेच ठरतं. बर, मग काय करणार आहेस तू? तुझ्या नोकरीत इतका पैसा. मला त्या नोकरीची गरज नाहीये. इतका पैसा कमवेन, माझ्या बॉस सारखी 10 माणसं माझ्या हाताखाली नोकरीवर ठेवेन मी. अनिश, मी तुला बचावून सांगतो, नोकरी सोडण्याचा विचार जरी तुझ्या मनात आला, विचार करायचाच नाही मला आता. हो,
इतकी वर्ष फक्त विचार करून वेळ वाया घालवलाय मी माझा. आता ऍक्शन घेणार. मी नोकरी सोडणार. मूर्खासारखं बरोबर नको उगाच. मुलांची शिक्षण व्हायची आहे तुझं, करिअर, त्यांची लग्न होणार आहेत आणि तू तुम्ही काळजी करू नका बाबा. मुलांना कधीच काहीही कमी पडू देणार नाही. माझ्या नशिबात खूप पैसा आहे. तुम्ही मिळवेल, कसाही मिळवेल. काही म्हणजे काहीच समजत नाही मला ना असं काहीच समजत नाही. म्हणजे नोकरी सोडतो आणि नोकरी सोडून करणार काय हा? काहून काळजी करते, बघून गेल ना त्याचं तो. तुम्ही चुप बसाव किसनराव सरकटे. ते एकट्या म्हाताऱ्याच्या कमाईवर चालणार आहे का सारं घर? बघून घेतील ना त्यांचं ते. तुला काय करायचं? काय करायचं म्हणजे बुद्धीची वानवाच आहे का इथे? तुझ्या लक्षात येऊन नाही राहिलं का? हो, पहिले तिघ कमवत होते. किती? तिघ. शिवाय पोरही शाळेत जात होते. म्हणजे आपल्याला कामही कमी होतं, पैसे जास्त होते, आपल्याला सारं रान मोकळत होतं की नाही? गप बसते का आता तू? हा, एक तर मी तुला सांगतो का तू मला एक वाक्य सांगितलं होतं असं डोक्यात फिट आहे माझ्या. वाक्य काय होतं माहितीये का ते? का बाबा, महापुरे येती जाती, उंदरी आणि घुशी पळून जाते. महापुढे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, अशी म्हण आहे ती. अरे ते म्हणजे काय तर का बा सगळे बरबाद होते. आपण कोण आहे? लवळे. ते सगळे भांडत बसतील ना, मग आपल्या मोकळा एकदम. आणि मग त्या रानात काय खायचं? दगडमाती धोंडे. हा, एवढं राबून राहिलो, आपल्याला काहीच मिळणार नाही पैसे. मिळतील ना पैसे, मिळतील. मी तुला काय सांगतो का बाबा, सगळे असे भांडत बसतात की नाही. आता मला सांग, तू इतके प्रयत्न केले, तुले काय मिळालं? दगड धोंडे तरी मिळाले. मी फक्त राजे हो असं बोलून 8 दिवसात धंदा लावला त्याला. बाप्पा काय म्हणजे किती हुशार बाप्पा माझा नवरा. तुमच्याच कडून शिकली मी लबाडी. मग तुमच्याच डोक्यात उगवली होती ती, मग थोडीशी मी माझ्या डोक्यात घेतली. कायच करू बाप्पा? काय देऊ तुम्हाला? तुमच्या पायाचं तीर्थ घेऊ का मी? नाही बालिके, तीर्थ नंतर घे ना. काय झालंय का, मग आता डोकं दुखून राहिलंय. एवढं वापरलं ना, बॅटरी झिरो झाली. तर मी काय म्हणत होतो का बाबा, माझं असं डोकं चेपून दे ना. देते. नाही झालंय, बरं झालंय, डोकं बरं झालंय. चेपून द्यायचे समजतच नाही. सॅम, आर यू मॅड ओ व्हॉट? तू मावशीच्या फोनवरनं डायरेक्टली कळवून टाकलंस की तिला जमणार नाही इंटरव्ह्यू साठी. यार, हु डज दॅट? रियांश, आय हॅड नो अदर ऑप्शन. एकदा माव तिच्या कामात बिझी झाली ना की ती आपल्याला नाही हेल्प करणार बिझनेस मध्ये. सॅम, दिस इज चीटिंग या. तुला चालेल का तुझ्या आयुष्यातला इम्पॉर्टंट डिसिजन कोणीतरी दुसऱ्याने असा रॅन्डमली घेतला तर? तिने घेतला तर मला चालेल, कारण मी सगळ्यात जास्त क्लोज आहे तिच्या. एक्झॅक्टली माय पॉइंट. तुला कळत नाही का तू चुकीची वागतेस यार? तिचा विचार कर. तिला हे सगळं कळलं तर किती वाईट वाटेल आणि किती राग येणार आहे. तू किती सहज करतेस हे सगळं. तुला काहीच कसं वाटत नाही यार. ते ब्रोशरचं काम कसं झालंय? ते ब्रोशर आपण केलेले फोटोज करेक्ट? हाय समा, चला ग जेवायला, आता उशीर होईल आपल्याला. आणि मलाही खूप काम आहे, उद्या लवकर उठायचंय. झालं उद्याचा प्रेप? ते काही शेवटपर्यंत होणार नाहीये, बट इट्स फाईन. उद्या खूप दिवसांनी मी कामासाठी बाहेर पडते समा. माझ्यासमोर काहीतरी टार्गेट आहे and I don't want to ruin anything. चल लवकर चला. आले, तू जा. गुड नाईट रेहान. गुड नाईट. बघितलंस किती एक्साइटेड आहे ती. माऊ, आय नो आय एम साऊंडिंग एक्स्ट्रीमली सेल्फिश राईट नाव, पण तुला या इंटरव्ह्यूला जायलाच हवंय का? हो बाळा. आणि ऐक, जर पुन्हा कॉर्पोरेट पॉलिटिक्स असते किंवा टॉक्सिक वर्क कल्चर असेल तर?
तर मी ऍडजस्ट करेन. पण का? यू आर सो टॅलेंटेड, मग तुला ऍडजस्ट का करायचंय? टॅलेंटेड माणसालाच ऍडजस्ट करावं लागतं समा. अगं लोकांना ग्रजेस असतात, इगोज असतात लोकांचे. त्यात जर एखादी बाई पॉवरफुल पोझिशनला असेल तर नाही सहन होत ते लोकांना, तरीही तिला फाईट करावं लागतं. आणि आपल्याला वाटतं टॅलेंटेड माणसाला खूप इझिली कामं मिळतात, ऐकायला छान वाटतं, हे असं नसतं. आणि आपला बिझनेस? समा, बिझनेस मध्ये रिस्क आहे ग. मग रिस्क सगळीकडेच असते. हो, पण या रिस्क मध्ये रिटर्न सुद्धा असतात. अगं बिझनेस मध्ये आहे, इट्स जस्ट दॅट तुला थोडा वेळ द्यावा लागतो. तोच वेळच नाही आपल्याकडे समा. हे बघ, आजोबा पण आता थकलेत. दर महिन्याला एक रिस्पेक्टेबल अमाऊंट आपल्या घरी आलीच पाहिजे. आणि आता आपलं घर काय क्रायसिस मधनं चाललंय हे तुला नाही कळू शकत. मला एक गोष्ट कळली आहे, दुसऱ्यांच्या गार्डन मध्ये काम करण्यापेक्षा ना स्वतःचा प्लांट ग्रो केला पाहिजे. कारण खूप प्लेझेंट वाटतं स्वतःचा प्लांट ग्रो होत असताना. आय गेट इट, बट यू नो वॉट, कधी कधी प्लेझेंट वाटण्यापेक्षा ना काय जास्त गरजेचं आहे हे कळणं खूप महत्वाचं आहे समा. आणि आत्ता आपलं घर स्मूथली चालवणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आजोबांना पण अनिश काका सुद्धा आहे ना. आहे. माऊ ऐक, आपण सगळे आहोत, आपल्याला काही ऍडजस्टमेंट्स करावे लागतील, आपण तेही करू. पण लेट्स जस्ट गिव्ह इट वन शॉट प्लीज. बर, बघू. आत्ता मला उद्याचा इंटरव्ह्यू देऊ दे. आणि समजा तू शॉर्टलिस्ट झालीच नाहीस तर तू बिझनेसला एक चान्स देशील? प्लीज माऊ, प्लीज, आय रिक्वेस्ट, प्लीज. हो, बघू समा. किती उशीर झालाय बघ, अजून जेवायचंय आपल्याला. मामी, पानं वाढायला घ्या. सुनबाई, तो कालचा हिशोब द्यायचा होता. ते प्लीज तुम्ही सगळं बाबांची बोला, माझ्याकडे आता वेळ नाहीये. बाबा, येते मी. नमस्कार करते. अरे 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 इंटरव्ह्यूला जाते आज. अच्छा